ओके, प्रश्न बघा. पहिला प्रश्न, सिंक्रोनस मोटार कोणत्या स्पीडने फिरते? कोणत्या रे? सांग पटकन, तोंडी. सिंक्रोनस स्पीड, बरोबर आहे का? हे प्रश्न उत्तराचा तास आहे, बरोबर आहे का? जे प्रश्न उत्तराचं तुमचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये मी हा व्हिडिओ टाकणार आहे, बरोबर आहे का? त्यामुळे तिथं जाऊन बघा. याचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो तिथं जाऊन बघा, प्रश्न उत्तराचा. त्याच्यामध्ये टाकतो, त्याची पीडीएफ आहे ती क्वेश्चन बँक मध्ये स्कॅन म्हणून टाकतो. ह्याची जी पीडीएफ आहे तुमची विद्युतशास्त्राची, मला वाटतं की तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत ते पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, नंतर मी डिझाईन करतो. कळलं का? ती डिझाईन केलेला पेपर पण भेटेल तुम्हाला. पण हे सोडवणं पहिल्यांदा कोणताही टॉपिक झाला पहिल्यांदा ह्यातले प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला बेसिक आयडिया येईल की काय विचारायचा प्रयत्न करतात ह्यातनं, बरोबर आहे का? पहिला प्रश्न आहे, अचूक उत्तर मिळवा. सिंक्रोनस मोटार कोणत्या स्पीडने फिरते? कोणत्या रे? सिंक्रोनस स्पीड. मग सिंक्रोनस स्पीडचा मी तुम्हाला फॉर्म्युला रिवाइज करतो. ns = 120 f/p. ओके, पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न रे बाळांनो, सिंक्रोनस मोटारची रचना कशी असते? डीसी कंपाऊंड मोटर सारखी, डीसी शंट जनरेटर सारखी, स्लिप रिंग इंडक्शन मोटर सारखी का अल्टरनेटरच्या रचनेसारखी? अल्टरनेटर आणि सिंक्रोनस मोटार समानच आहे, फक्त तिथं काय आहे रे? तिथं सप्लाय घेतलेला असतो, इथं सप्लाय दिलेला असतो. म्हणजे कुणासारखी रचना आहे? अल्टरनेटर सारखी. हे तर सोपं आहे. डॅम्पर वाइंडिंग असलेल्या सिंक्रोनस मोटारची रोटरची वाइंडिंग शॉर्ट करून स्टेटरला 3 फेज सप्लाय दिल्यास काय होईल? बघा काय बनतंय, डॅम्पर वाइंडिंग काय केली? शॉर्ट केली. काय केली? डॅम्पर वाइंडिंग, इकडे लक्ष द्या, शॉर्ट केली आणि स्टेटरला सप्लाय दिला. मग मोटर काय होईल? चालू होईल ना. अरे चालू करण्याची पद्धत आहे. मग सिंक्रोनस मोटार काय होईल? चालू होईल आणि इंडक्शन मोटार सारखी फिरेल. काय होईल? चालू होईल आणि इंडक्शन मोटर सारखी फिरेल. आणि त्यांनी जर म्हणलं असतं, बघा चालू होईल इंडक्शन मोटर सारखी फिरेल, पण त्यांनी जर म्हणलं असतं, तुम्ही काय केलंय? ह्याला शॉर्ट केलंय, इथं सप्लाय दिलाय आणि ह्या एक्साइटेशनला पण सप्लाय दिलाय. काय दिलाय? एक्साइटेशन पण दिलेलं आहे. मग तुम्ही काय म्हणताल? मोटर चालू होईल आणि सिंक्रोनस मोटार म्हणून काम करेल. पण इथं त्यांनी काय गाळलंय रे प्रश्नात? एक्साइटेशन गाळलंय. काय गाळलंय? त्यांनी काय दिलंय? फक्त सप्लाय लावलाय, फील्ड वाइंडिंग काय केली? डॅम्पर बार शॉर्ट केलेत. काय म्हणून काम करेल? इंडक्शन मोटार. इंडक्शन तत्वावर काम करणार आहे ती. काय करणार आहे? इंडक्शन तत्वावर. कळतंय ना? इंडक्शन मोटार किती असते? ह्याचा स्पीड किती आहे? सिंक्रोनस स्पीड. ह्याच्यापेक्षा कमी स्पीडने फिरणार, बरोबर आहे का? त्या मोटरला म्हणायचं सिंक्रोनस मोटार. कळतंय का? मी सांगितलंय तुम्हाला शिकवताना. सिंक्रोनस मोटार चालू करण्यासाठी कोणत्या सप्लायची आवश्यकता असते? सिंक्रोनस मोटार चालू करायची तुम्हाला काय काय लागतंय? कोणकोणते सप्लाय लागतात सिंक्रोनस मोटारला? एक पहिला आणि हा आणि परत प्राइम मूवर किंवा डॅम्पर बार लागतात. म्हणजे तुम्हाला त्यांनी विचारलंय सप्लाय कोणते लागतात. सप्लाय कोणते लागतात मी तुम्हाला सांगितलंय फीचर मध्ये. सिंक्रोनस मोटार ही डबली एक्साइटेड मोटार आहे. एक एसी लागतो आणि एक डीसी लागतो. 3 फेज एसी आणि एक डीसी. 3 फेज सप्लाय, एसी 3 फेज सप्लाय आणि डीसी सप्लाय. फिरत्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बघा, चुंबकीय क्षेत्र फिरतं. फिरत्या चुंबकीय क्षेत्रामुळे स्टेटर वाइंडिंग मध्ये निर्माण होणाऱ्या बॅक ईएमएफ ची किंमत कशावर अवलंबून असते? बघा बघा काय होतंय. बॅक ईएमएफ म्हणजे काय कन्सेप्ट सांगितली होती तेव्हा तुम्हाला वाटत होतं मास्तर काय सांगतंय, बरोबर आहे का? पण ते इम्पॉर्टंट आहे बाळांनो. बघा इथं एक्साइटेशन जे आहे ते रोटरला फिरला की ते फिरतंय आणि इथलं जाऊन फ्लक्स इथल्या स्टेटरवर कट होत आहेत आणि ह्याला बॅक ईएमएफ म्हणतायत. मग हे बॅक ईएमएफ कशावर डिपेंड आहे? कशावर डिपेंड आहे? हे बॅक ईएमएफ = V असतं, बॅक ईएमएफ > V असतं, बॅक ईएमएफ कमी असतं. हे कशावर डिपेंड आहे हे विचारलंय. कशावर अवलंबून आहे? कशावर अवलंबून आहे? ह्या डीसी सप्लायवर डिपेंड आहे. कशावर? एक्साइटेशन वाढवलं की बॅक ईएमएफ वाढतंय, कमी केलं की कमी होतंय. मग आहे का ऑप्शन? बघा, फक्त रोटर स्पीडवर, फक्त फ्लक्सवर, मोटरवरील काय, मोटरवरील लोडवर, डीसी एक्साइटेशन करंट आणि रोटर स्पीडवर. बघा इथं काय आहे? कशा कशावर? ही जर स्थिर असतील तर इकडे जाणार आहेत का रे? नाहीत.
ही स्थिर असतील तर जाणार आहेत का? नाही. म्हणजे कशा कशावर डिपेंड आहेत? रोटर स्पीडवर, बरोबर आहे का? रोटरची स्पीड पण पाहिजे आणि काय पाहिजे? एक्सायटेशन पाहिजे. महत्वाचा फॅक्टर कोणता? एक्सायटेशन पाहिजे. स्पीड तर असतेच, बरोबर आहे का? स्पीड असते पण एक्सायटेशन पण पाहिजे. पण तुम्हाला विचारलंय की काय पाहिजे? इथं बॅक ईएमएफ जर निर्माण होत असेल तर काय काय पाहिजे? रोटर फिरलेला पाहिजे आणि डीसी सप्लाय पाहिजे. म्हणजे एक्सायटेशन पाहिजे आणि एक्सायटर पाहिजे आणि रोटर फिरलेला पाहिजे जर तुम्हाला इथं काय करायचं असेल? बॅक ईएमएफ निर्माण करायचा असेल, बरोबर का? दोन गोष्टी लागणार आहेत. म्हणजे तुमचं ह्याचं उत्तर आहे 5 म्हणजे डी, ड फॉर डमरूचं. ओके. 6वा क्वेश्चन, सिंक्रोनस मोटार स्टेटरच्या परिणामी व्होल्टेज, सिंक्रोनस मोटार स्टेटरच्या परिणामी व्होल्टेज किती असते? हा, सिंक्रोनस मोटारचं परिणामी व्होल्टेज, परिणामी म्हणजे लावलेलं व्होल्टेज किती असतं? बघा इथं निर्माण काय होतोय? बॅक ईएमएफ उलटा होतोय. इथं लावत्यात किती? फी मधनं ई गेले तेवढं हे व्होल्टेज सिंक्रोनस मोटरला लागतं. किती लागतं? फी मधनं ई गेले. ह्यांची काय असते? वेक्टर ऍडिशन होते. अशी ही वजाबाकी अशीच होत नाही. फी ॲट एन अँगल ऑफ 30 असतं, ई बी ॲट एन अँगल ऑफ 20 असतं. ह्या दोघांची काय होते? वजाबाकी होते. किती होते? वजाबाकी. बॅक ईएमएफ म्हणजे उलटा होणारा. मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्या विरुद्ध दिशेने होतो. म्हणजे ह्याचा लावलेला सप्लाय काय करतोय? तो कमी करतोय. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे अ. बॅक ईएमएफ, ई बी व सप्लाय व्होल्टेज यांच्या वेक्टरची वजाबाकी काढा. काय करा? वजाबाकी. बॅक ईएमएफ म्हणजे उलटा ईएमएफ. बॅक म्हणजे उलटा जातोय म्हणजे त्यातनं वजाच होणार, बरोबर आहे ना? सिंक्रोनस मोटार नो लोडवर चालू असताना बॅक ईएमएफ व सप्लाय व्होल्टेज यांच्यामधील कोन किती असतो? बघा सिंक्रोनस मोटार नो लोडवर असताना, नो लोडवर आहे बघा, हे अँगलचा आहे, अँगलचा प्रश्न आहे. लक्ष द्या. जेव्हा नो लोड आहे, काहीच लोड नाही, काय आहे? जेव्हा नो लोडवर आहे तुमची मोटर, काय आहे? नो लोडवर आहे, तेव्हा ईएमएफ, जो ईएमएफ निर्माण होतो, हा ईएमएफ निर्माण होतो आणि सप्लाय व्होल्टेज ह्यांच्यामधलं किती अँगल असतो? बघा ह्याच्यामधला जेव्हा नो लोडवर असते, काहीच लोड नाही, नो लोड, जेव्हा मोटर कोणती पण नो लोडवर असते तेव्हा काय म्हणून ऍक्ट होते? लॅगिंग म्हणून ऍक्ट होते. काय म्हणून? जेव्हा मोटरवर कोणताच लोड नाही, मोटरवर वाइंडिंग आहे, स्वतःची काय वाइंडिंग आहे, मग वाइंडिंगचा पॉवर फॅक्टर काय असतो? लॅगिंग असतो. कोणत्याही पॉवर फॅक्टर कसा असतो? लॅगिंग, बरोबर आहे का? आणि हा जो येणारे व्होल्टेज, बरोबर आहे का, हे किती? 0 डिग्री असू शकतं, 120 डिग्री असू शकतं, 360 डिग्री असू शकतं, बरोबर आहे का? ह्यांचा फेज डिफरन्स किती असतो? एका 0 असू शकतो ह्याच्यात, दुसऱ्या फेजमध्ये 120, तिसऱ्या फेजमध्ये 360, एकामेकांमध्ये. तुम्हाला विचारलंय की लावलेलं व्होल्टेज आणि ईबी ह्यातला फेज डिफरन्स किती असू शकतो? ह्या दोघातला फेज डिफरन्स 90 ते 180 डिग्री असतो. किती? लॅगिंगचा पॉवर फॅक्टर, लॅग म्हणलं की ऑलरेडी 90 असतो, बरोबर आहे का? आणि हे लावलेलं बी लॅग असलं, लावलेलं सपोज ही काय लावलाय? हा सप्लाय वाइंडिंगला लावलाय, हा पण करणार, इकडून येणार, इथं इंड्यूस होणार, 90 डिग्रीने लॅग करणार, हा इकडून येणार, इथं होणार, हा पण 90 डिग्रीने लॅग होणार. एक तर आला आणि काय नाही झाला तर 0 डिग्री, झाला तर 90, बरोबर आहे का? 90 आणि 90 किंवा 90 ते 180 मध्ये काही पण असू शकतो. कमीत कमी 90 आणि जास्तीत जास्त 180, बरोबर आहे का? बघा सिंक्रोनस मोटार लोडवर चालू करताना बॅक ईएमएफ व सप्लाय व्होल्टेज यांच्यामधील कोन अंश किती असतो? बरोबर आहे का? सिंक्रोनस मोटार लोडवर चालू करत असताना, बघा लोडवर, जेव्हा लोडवर टाकता, लोड म्हणजे काय रे? काहीतरी लोड आहे. आता कोणता लोड आहे त्यावर डिपेंड आहे, कोणता लोड आहे त्यावर डिपेंड आहे. ह्यांनी लोड नाही दिला, मला वाटतं ह्यांचं एक इथं चुकलंय क्वेश्चन मध्ये टाकताना की ह्यांनी लोड नाही दिला, पण ह्यांनी उत्तर दिलंय की इंडक्टिव्ह लोडचं. ह्यांनी उत्तर काय दिलंय? इंडक्टिव्ह लोड असेल तर ह्या लोडचा पॉवर फॅक्टर किती? 90. इथं बॅक ईएमएफचा 90 आणि ह्याचा 90 किती असेल रे? 270च्या आसपास, म्हणजे 180च्या पुढे असेल, 180च्या पुढे. बघा जर नो लोड असेल, लोडचा नाही, डायरेक्ट ह्या बॅक ईएमएफचा जास्तीत जास्त 90
आणि सप्लायचा जास्तीत जास्त 90. 90 आणि 90 90 किंवा 180. जर 90 ते 180च्या मध्ये, बरोबर आहे का, कमीत कमी एखादा तरी असू शकतो. इथं बघा कमीत कमी किती असू शकतो रे, 90 आणि 90, कमीत कमी 180 असू शकतो किंवा 180च्या पुढे असू शकतो. ओके, हे अँगल बद्दल एवढं तुम्हाला डीप मध्ये विचारायचे नाहीत मला असं वाटतंय, पण लक्षात ठेवा बॅक ईएमएफ 90 करतो, सप्लाय 90 करतो आणि लोड 90 करतो. बघा सिंक्रोनस मोटार मधील स्टेटर पोल व रोटर पोल यांच्या अंशात्मक कोनास काय म्हणतात. बघा बघा सिंक्रोनस मोटार मधील स्टेटर पोल आणि रोटर पोल, मी ही डायग्राम काढून दाखवली होती. स्टेटर पोल आणि रोटर पोल ह्या दोघातल्या अंशात्मक कोनाला काय म्हणतात. टॉर्क अँगल. काय म्हणतात, टॉर्क अँगल. आणि ह्यांच्यातला जर अँगल 90 डिग्रीच्या पुढे गेला तर तो मोटार बंद पडते. काय पडते, बंद पडते. ओके, सिंक्रोनस मोटार मध्ये अंडर एक्साइटेशनला टिंब म्हणतात. अंडर एक्साइटेशन म्हणजे काय, अंडर म्हणजे काय रे, ईबी कमी व्ही पेक्षा. ईबी कमी, ओव्हर म्हणजे काय रे, ईबी जास्त कुणापेक्षा, व्ही पेक्षा. ह्याला काय म्हणतात, ओव्हर. ह्याला काय म्हणतात, अंडर. आणि ईबी जर बरोबर असेल व्हीच्या तर त्याला काय म्हणतात, नॉर्मली. नीट लक्षात ठेवा, कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन, सिंक्रोनस मोटारची फील्ड वाइंडिंग अंडर एक्साइटेड असेल तर पॉवर फॅक्टर काय असेल. अंडर एक्साइटेड, इथं जर अंडर एक्साइटेड असेल तर लॅगिंग, ओव्हर असेल तर काय रे, लीडिंग कॅपॅसिटर म्हणून ऍक्ट होतो. आणि ही असेल तर युनिटी. चला इथंच रिव्हिजन फास्ट मध्ये रिव्हिजन होतीये बघा सगळ्या विषयाची. सिंक्रोनस मोटार बघा आता बघा दुसरा प्रश्न काय, नेक्स्ट 12वा प्रश्न. सिंक्रोनस मोटारची फील्ड वाइंडिंग ओव्हर एक्साइटेशन केलेली असेल तर काय पॉवर फॅक्टर असेल. ओव्हर, चला फास्ट, लीडिंगला टाईप करा. अरे किती सोपं आहे, वहीन पेन घेऊन बसा. सिंक्रोनस मोटारची बघा काय म्हणलंय बघा, सिंक्रोनस मोटारची फील्ड वाइंडिंग 100% एक्साइटेशन आणि कंसात दिलंय ईबी = व्ही असेल तर काय असेल, युनिटी पॉवर फॅक्टर. काय असेल, युनिटी. ह्यांनी दिलं युनिटीच्या जवळपास. मला वाटतं ह्यांनी फ्लिप केलं, पण असं तुम्हाला ऑप्शन कधी देऊ शकत नाहीत. युनिटीच असतं. काय असतं, जेव्हा नॉर्मली एक्साइटेशन असेल तर तुमचा पॉवर फॅक्टर एक्झॅक्टली म्हणजे युनिटीच असतो. काय असतो, युनिटी असतो. ओके, सिंक्रोनस युनिटीच्या जवळपास हे उत्तर दिलंय तर हे समजा की युनिटीच्या जवळपास असतो. आयडियली आपण म्हणतो की युनिटी असतो, पण प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर युनिटीच्या जवळपास 0.999 कळतंय ना, युनिटीच्या जवळपास. सिंक्रोनस मोटरचा फुल लोडवरील स्टार्टर पॉवर फॅक्टर, फुल लोडवरील स्टँडर्ड पॉवर फॅक्टर किती असतो. मोटरचा फुल लोडवरील स्टँडर्ड पॉवर फॅक्टर किती असतो. सिंक्रोनस मोटार फुल लोडवर काय म्हणून काम करते. फुल लोडवर बघा, सिंक्रोनस मोटार स्टँडर्ड मध्ये सिंक्रोनस मोटार तिन्ही पण लोडला काम करते, लीडिंग, युनिटी आणि लॅगिंग. पण सिंक्रोनस मोटार आपण एक ॲप्लिकेशन बघितलं की सिंक्रोनस मोटार काय म्हणून ॲक्ट करते, कॅपॅसिटर म्हणून. मग तुम्हाला सगळ्या सिस्टीममध्ये किंवा कुठं जे आहे ती सिंक्रोनस मोटार तुम्हाला एक तर युनिटी पॉवर फॅक्टर म्हणून दिसेल किंवा कॅपॅसिटर म्हणून दिसेल. म्हणजे दोन पॉवर फॅक्टरवर स्टँडर्ड यूज करतात, एक तर युनिटीला यूज करतात किंवा लीडिंगला यूज करतात. ती मोटर म्हणून जास्त यूज करत नाहीत, कॅपॅसिटर म्हणून तरी यूज करतात किंवा युनिटी पॉवर फॅक्टर म्हणून तरी यूज करतात स्टँडर्डमध्ये, बरं का. नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सिंक्रोनस मोटार इंडक्शन मोटरच्या तुलनेत कोणते फायदे आहेत. काय फायदे आहेत रे सिंक्रोनस मोटारचे. एका स्पीडवर कॉन्स्टंट स्पीड मोटार आहे, त्याच्यामध्ये स्लिप 0 आहे, बरोबर आहे. सिंक्रोनस मोटार लॅगिंग व लीडिंग अशा दोन्ही पॉवर फॅक्टरवर कार्य करते, बरोबर आहे. नो लोड ते फुल लोड एका स्थिर गतीने फिरते, बरोबर आहे. कोणती पण स्पीड असू द्या ती एकाच कॉन्स्टंट, कारण मॅग्नेटिक लॉकिंग होतंय. यांत्रिकी पॉवर देता देता पॉवर फॅक्टर सुधारण्याचे काम करते, बरोबर आहे. पॉवर फॅक्टर सुधारण्याचं काम करते, लीडिंगला काम करत असतील तर पॉवर फॅक्टर सुधारते, मग त्याला म्हणायचं वरील सर्व. ओके. 16 सिंक्रोनस मोटारची स्पीड कशावर अवलंबून असते. सिंक्रोनस मोटारची स्पीड, अरे बाळांनो भरपूर वेळेत झालंय,
120f/p फ्रिक्वेन्सी आणि पोलवर, बरोबर आहे का? पोलची संख्या, सप्लाय फ्रिक्वेन्सी आणि बॅक EMF ची फ्रिक्वेन्सी. बॅक EMF ची फ्रिक्वेन्सी म्हणजेच ही फ्रिक्वेन्सी, कारण स्टेटर आणि रोटर दोन्ही पण सोबतच फिरतात, दोघांची फ्रिक्वेन्सी म्हणजे एकच. म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी कोणती पण असू द्या त्याच्यावर डिपेंड आहे, स्टेटरची असू दे किंवा रोटरची असू द्या. कळलं? बघा, सिंक्रोनस मोटार रोटर वाइंडिंगला कशाच्या साह्याने एक्साइट केले जाते? कशाच्या रे? अरे रोटरला कशाच्या साह्याने एक्साइट केलं जातं? रोटर आहे, ह्याला DC सप्लाय दिला जातो. कोणता सप्लाय दिला जातो विचारलंय? कोणता? DC. रोटरच्या एक्साइटरला कोणता सप्लाय दिला जातो? DC. एकदम चिल्लर क्वेश्चन आहे. सिंक्रोनस मोटार कशी चालू केली जाते? काय करून? एक पोनी मोटरला कपलिंग मारून, किंवा DC मोटरला कपलिंग मारून, किंवा डॅम्पर वाइंडिंग यूज करून. बघा, DC कंपाऊंड मोटरला कपलिंग करून, ती पण बरोबर आहे. AC मोटरला कपलिंग करून, AC मोटर म्हणजे पोनी मोटार. डॅम्पर वाइंडिंगला वापरून, बरोबर आहे, सांगितलंय मी वर्किंग. आणि वरील सर्व म्हणजे वरील सर्व येणार आहे. सिंक्रोनस मोटारच्या रोटर एक्साइट करण्याच्या किती व्होल्टेजची आवश्यकता असते? किती व्होल्टेजची? 110 ते 250 व्होल्ट पर्यंत हे व्होल्टेज असतं. लिहून दिलेलं आहे, भरपूर वेळेस मी बोललेलो पण आहे. सिंक्रोनस मोटार कोणत्या पॉवर फॅक्टरवर काम करते? कोणत्या पॉवर फॅक्टरवर? तुम्ही ज्याला यूज करता आणि त्याच्यावर काम करणारे. युनिटीला काम करते, लॅगिंगला काम करते, लीडिंगला, ह्या तिन्ही पण पॉवर फॅक्टरवर काम करते. त्यामुळे सर्व पॉवर फॅक्टरवर काम करते. दरवाजा ओढून घे. हां, नेक्स्ट, सिंक्रोनस मोटार. बघा, क्वेश्चन नंबर 21. सिंक्रोनस मोटारमध्ये डॅम्पर वाइंडिंग का केली जाते? कशासाठी रे? स्टार्ट करण्यासाठी आणि हंटिंग रिड्यूस करण्यासाठी, बरोबर आहे का? कशाचा? हंटिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी व मोटरला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी, बरोबर आहे. सिंक्रोनस मोटारमध्ये हंटिंग केव्हा होते? हंटिंग कधी होते? हंटिंग म्हणजे काय? आता सगळ्यात मोठा प्रश्न. हंटिंग, बरं झालं हंटिंग हे मी सांगितलं नाही. हंटिंग म्हणजे काय? बघा रे बाळांनो, हंटिंग केव्हा होते? हंटिंग म्हणजे काय? स्टेटरच्या पोलमध्ये आणि रोटरच्या पोलमध्ये अंतर निर्माण होणे, ह्यालाच हंटिंग म्हणतात. स्टेटरचा पोल एकामेकांपासून लांब जाणे, त्याला काय म्हणतात? हंटिंग म्हणतात. जर ती हंटिंग जास्त झाली, 90च्या पुढे गेली, तर मोटर बंद पडणार आहे. मग ही हंटिंगला कोण कमी करतंय? डॅम्पर वाइंडिंगच. कोण करतंय? डॅम्पर वाइंडिंग. मग डॅम्पर वाइंडिंग काय करतात? बघा, ही जर रोटर काय करायचं, बघा रे, हंटिंग सांगत होतो. स्टेटर आणि रोटर पोलमध्ये काय होणे? डिफरन्स होणे, बरोबर आहे का? फेजचा डिफरन्स होणे, त्याला हंटिंग म्हणतात. मग डॅम्पर वाइंडिंग हंटिंग कसं कमी करतात? काय करतात? डॅम्पर बार्स काय करतात? हा रोटर काय करायला लागलाय? कमी झालाय. कुणापेक्षा? स्टेटरपेक्षा. मग ह्याला काय करतात? ह्याला फोर्स लावतात, इंडक्शन फोर्स लावतात. इंडक्शन मोटारच्या प्रिन्सिपल वर्क होतं. ही फोर्स लावते. ही काय म्हणते? अरे, डॅम्पर बार म्हणतात तू मागं पडलाय, पुढे जा. मग ती जर समान स्पीडला आला का, तर डॅम्पर बार गप्प बसतात, त्यांच्यामध्ये EMF निर्माण होत नाही. परत ते काय होतात? स्टेशनरी होतात. आणि जर स्टेटर पोल रोटर पोल जर पुढे गेला ना, ते काय करतात? मागं ओढतात. काय होतात? मागं ओढतात. जेव्हा रोटर पोल स्टेटर पोलच्या मागं असतो आणि मागनं असा फोर्स लावतो, त्या डायरेक्शनने, सेम डायरेक्शनने रोटर असा फिरतोय आणि इथं बघा असं लावतोय डॅम्पर बार्स. डॅम्पर बार्स त्याच बाजूने किंवा अपोजिट बाजूने फोर्स लावू शकतात. जर त्याच बाजूने लावत असतील, स्टेटर फिरतोय त्याच बाजूने लावत असतील, तो इंडक्शन मोटार फोर्स असतो. कोणता? इंडक्शन मोटार टॉर्क म्हणतात त्याला. इंडक्शन मोटार टॉर्क म्हणतात. आणि जर दुसऱ्या बाजूने लावत असेल तर त्याला म्हणतात इंडक्शन जनरेटर टॉर्क. काय? जनरेटर टॉर्क. एवढं काय डीप मध्ये नाही, पण ती हंटिंग सांगताना मी सांगितलं. हंटिंग म्हणजे नेमकं काय कळालं? हंटिंग मध्ये दोघातला गॅप. जर हंटिंग कशा कशामुळे होऊ शकते? एक तर तुमचा लोड बदलला की एकदम तुम्ही काय करता? मोटरवर लोड आहे, एकदम काढून टाकता. किंवा मोटरवर एकदम लोड झाला तर काय होणार आहे? रोटर हळू फिरणार, बरोबर आहे का नाही? लोड बदलणे. किंवा तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज केली, तुमच्या सप्लायची जर फ्रिक्वेन्सी चेंज केली, सडनली फ्रिक्वेन्सी चेंज केली, तर काय होणार आहे रे? हंटिंग होणार आहे. रोटर आणि स्टेटर मध्ये गॅप निर्माण होणार आहे, बरोबर आहे का? हे होणार आहे. मग तुम्हाला काय विचारलंय रे? बघा,
सिंक्रोनस मोटार कशी चालू केली जाते ते झालं. सिंक्रोनस मोटारच्या रोटरला एक्साइट करण्यासाठी व्होल्टेजची शक्यता झाली. 20 बघा सिंक्रोनस 21 बघा सिंक्रोनस मोटारमध्ये डॅम्पिंग वाइंडिंग काय यूज केली जाते ती पण झाले. 22 बघा सिंक्रोनस मोटारमध्ये हंटिंग केव्हा येते. एक्साइटेशन करंट वाढल्यात. एक्साइटेशनवर हंटिंग डिपेंड नसते. एक्साइटेशनवर नाही. एक्साइटेशन करंट कमी झाल्यास नाही. लोड स्थिर असल्यात. लोड स्थिर असला तर फिरन की कंटिन्यू. लोड कमी जास्त झाला तर काय होते हंटिंग होते. किंवा फ्रिक्वेन्सी जर कमी जास्त झाली. हे दोन कारण आहेत नीट लक्षात लिहून घ्या. फ्रिक्वेन्सी पण यूज करू शकतात. एका सिंक्रोनस मोटार क्लॉकवाईज दिशेने फिरत असताना जर फील्डची दिशा उलट झाल्यास काय होईल. फील्डची दिशावर बघा मोटर कशी फिरती अशी आणि फील्डचे टर्मिनल तुम्ही उलटे केले तर त्याची डायरेक्शन चेंज होईल का नाही. एक्साइटेशनवर डायरेक्शन चेंज होत नाही. बघा मोटरची डायरेक्शन कधी चेंज होते जर सप्लाय चेंज केले 3 फेजचे. डीसी एक्साइटेशनवर डिपेंड नाही. हे महत्वाचं आहे. मोटर पूर्वीच्या दिशेनेच फिरत राहील का एक्साइटेशनवर काय नाही मोटर डायरेक्शन नाही. बरोबर आहे का. 23 बघा सिंक्रोनस मोटार 24 बघा सिंक्रोनस मोटार लोड कमी जास्त झाल्यात मोटरच्या वेगावर काय परिणाम होईल. बघा लोड कमी जास्त झाला हंटिंग होईल पण त्याच स्पीडने फिरत राहील. हंटिंग होतं म्हणजे स्पीड कमी जास्त होत नाही. हंटिंग होतं म्हणजे दोघांत अंतर निर्माण तयार होतं पण ते फिरतात एकमेकांना घेऊन फिरतात. आणि तुम्हाला जेव्हा म्हणताल की सिंक्रोनिझम लॉस झालं तेव्हा त्याचा अँगल जो आहे हंटिंगचा 90च्या पुढे असेल आणि रोटर आणि स्टेटर एकामेकापासून दूर झालेले असतील मॅग्नेटिकली. कसे मॅग्नेटिकली. सिंक्रोनस मोटारच्या जास्तीत जास्त टॉर्क्सला काय म्हणतात. सगळ्यात जास्त जो टॉर्क प्रोड्यूस होतो सिंक्रोनस मोटारमध्ये मला हे माहित नव्हतं कारण इथं कुठंच नव्हतं. सिंक्रोनस मोटारमध्ये सगळ्यात जास्त जो टॉर्क होतो प्रोड्यूस त्याला म्हणायचं पुल आउट टॉर्क किंवा ब्रेकडाऊन टॉर्क. लक्षात लिहून घ्या. सिंक्रोनस मोटारमध्ये सगळ्यात जास्त जो टॉर्क प्रोड्यूस होतो त्या टॉर्कला वेगळं नाव देतात ब्रेकडाऊन टॉर्क किंवा पुल आउट टॉर्क. आणि तो जो टॉर्क आहे तो थीटा इज इक्वल टू 90 डिग्रीला होत असतो. किती ह्या टॉर्क अँगलच्या किती पुल आउट 90 डिग्रीला काय होतं रे पुल आउट. स्टेटर आणि रोटर काय होतात एकामेकांपासून दूर जातात मी सांगत होतो. त्यामुळं थीटा इज इक्वल टू 90 डिग्रीला एक टॉर्क प्रोड्यूस होतो. सगळ्यात जास्त टॉर्क प्रोड्यूस होतो त्या टॉर्कला म्हणायचं पुल आउट टॉर्क. कारण तेव्हा पॉवर मॅक्सिमम असते. जी पॉवर असते सिंक्रोनस मोटरमध्ये किंवा जनरेटरमध्ये EVX साइन डेल. साइन हा 90 डिग्रीला सगळ्यात जास्त असतो त्यामुळं त्यावेळेस टॉर्क मॅक्सिमम असतो आणि त्या टॉर्कला म्हणतात ब्रेकडाऊन टॉर्क. ब्रेकडाऊन म्हणजे ब्रेक एकामेकांपासून दूर होणे. त्याच्यापेक्षा थोडं जरी पुढे गेलं थीटा इज ग्रेटर दॅन 90 काय होतं रे पुल आउट मोटर बंद पडते. बघा ज्या डायग्राम आहेत योक किंवा त्या इंडक्शन मोटरच्या डायग्राम आहेत. 25च्या खाली जे 3 प्रश्न आहेत त्या इंडक्शन मोटरच्या डायग्राम आहेत. त्या इंडक्शन मोटरमध्ये आपण कव्हर करू बाळांनो. मला वाटतं 25 क्वेश्चन सिंक्रोनस मोटरचे तुम्ही इझिली सोडवले असतील. होप सो. कारण सिंक्रोनस मोटर हा आपल्या संपलेला आहे. मला माहिती की 25 क्वेश्चन जर एखादा कुठनं राहिला असेल काही टॉपिक तर पुढच्या टेस्टमध्ये मी एक्सप्लेनरी व्हिडिओमध्ये तो समजून सांगेल. तुम्हाला काही शंका असली तर माझ्या नंबरवर मेसेज करा. मी इथं असेल. मी जर ड्युटी नसेल तर नक्की रिप्लाय देईल. 7620514539 हा माझा नंबर आहे. लिहून देतो. काय असेल तर मेसेज करत जावा. काही पण प्रॉब्लेम वाटला क्वेश्चन सोडवण्यामध्ये कुठले सोडवत असाल आपली क्वेश्चन बँक येते आम्ही करतोय तयार. ती क्वेश्चन बँक येईलच. ओके तेव्हा तुम्ही नक्की संपर्क करा. 7620514539 सर्व मुलांना सांगत जावा. जे तुमचे मित्र आहेत क्लास कसे आहेत हे सगळ्यांना सांगत जावा. कारण भरपूर रिस्पॉन्स येतोय आणि तुमचं एवढं प्रेम भेटतंय त्यामुळे तुमच्या सर्वांचं धन्यवाद. आणि आपण पुढच्या लेक्चरला टेस्ट घेऊ आणि त्यानंतर एक्सप्लेनरी